नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ह्या चॅनलमध्ये। आज आपण 11वी कॉमर्स या स्ट्रीममधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी ह्या सब्जेक्टमधला चॅप्टर नंबर 1 लेसन नंबर 1 पाहणार आहोत, इंट्रोडक्शन टू द बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी। तर इंट्रोडक्शन टू द बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया की बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे काय, कुठे वापरली जाते। आपल्या आजूबाजूला बघा वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस आपल्याला दिसतात। म्हणजे इथे छान दुकान दिसतंय, तशाच पद्धतीचं हॉटेल असेल, बँक असेल, वेगवेगळ्या प्रकारची दुकानं असतील, हॉस्पिटल असतील, तर अशा पद्धतीचे वेगवेगळे बिझनेस आपल्या आजूबाजूला दिसले जातात। ठीक आहे, या बिझनेसमध्ये काय केलं जातं तर रेकॉर्ड जे आहे तो मेंटेन केला जातो ट्रान्झॅक्शनचा, म्हणजे व्यवहारांचा। त्या बिझनेसमध्ये कोणत्या गोष्टी खरेदी केल्या गेल्या, कोणत्या गोष्टी विकल्या गेल्या, ठीक आहे, कोणत्या सर्व्हिसेस त्यांनी प्रोव्हाइड केल्या, तर अशा पद्धतीचे दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या बिझनेसमध्ये ज्या ज्या गोष्टी होतात त्याचं काय केलं जातं, रेकॉर्डिंग केलं जातं। तर अशा पद्धतीने बुकमध्ये रेकॉर्डिंग केलं जातं। पूर्वी तुम्हाला अशी वही जी आहे ती छोटे बिझनेसमॅन जे आहेत ते वापरत होते। तर आपण काय बघतोय, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी। तर आपल्या आजूबाजूला वेगवेगळे बिझनेस आहेत आणि ते काय करतात, त्यांच्या बिझनेसचं रेकॉर्डिंग ठेवतात। ठीक आहे, आणि त्याला आपण काय म्हणतो, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी। याच्या पुढे आपण बघूया बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, तर आपण याला म्हणतो। पण इव्हॉल्युशन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी किंवा अकाउंटिंग जे आहे ते कधी सुरू झालेलं आहे, याची सुरुवात कधीपासून झाली होती अकाउंटन्सीची। ठीक आहे, सो इंडियामध्ये जी आहे याची सुरुवात झाली होती। इन इंडिया ड्युरिंग चंद्रगुप्त मौर्य रिजिम, मिनिस्टर कौटिल्य रोट अ बुक नेम्ड अर्थशास्त्र, where in some reference can be traced regarding the way of maintaining accounting record। तर आपल्याला माहितीच आहे, आपल्या देशातला फेमस राजा चंद्रगुप्त मौर्य, ठीक आहे, 250 BC म्हणजे इसवी सन पूर्व 250च्या काळातली ही गोष्ट आहे की चंद्रगुप्त मौर्याचा एक मिनिस्टर होता, एक मंत्री होता कौटिल्य, ज्याला चाणक्य म्हणून पण आपण ओळखतो। त्यांनी एक पुस्तक लिहिलं अर्थशास्त्र नावाचं। ह्या पुस्तकामध्ये आपल्याला बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीचे काय सापडतात तर ट्रेसेस सापडतात, म्हणजे खाती कशी सांभाळायची याचे संदर्भ जे आहे ते ह्या पुस्तकामध्ये आपल्याला सापडतं। आता ह्या पुस्तकामध्ये राजनीती, अर्थव्यवस्था, खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत। ठीक आहे, पण स्पेसिफिकली आपण म्हणतो की अकाउंटिंगची इन्फॉर्मेशन जिथे दिलेली आहे त्याला पुढे देशी नामा ह्या नावाने काय केलं जाऊ लागलं तर ओळखलं जाऊ लागलं, ज्याच्यामध्ये अकाउंटिंगची माहिती दिलेली आहे। याच्या पुढे आपण बघतो की 12वं शतक जे आहे ते येतं आणि 12व्या शतकामध्ये काय होतं, इन द अर्लियर टाइम ऑफ सिव्हिलायझेशन अकाउंटिंग वॉज डन बाय द एजंट हू मॅनेज द प्रॉपर्टीज ऑफ वेल्दी पीपल। दे प्रिपेअर्ड अकाउंट पिरियडिकली फॉर द ओनर ऑफ प्रॉपर्टी। द रेकॉर्ड ऑफ डेबिट अँड क्रेडिट वर फाउंड इन द 12th century itself। तर हा जो काळ आहे, ठीक आहे, सभ्यतेच्या पूर्वीचा काल आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये काही श्रीमंत माणसं होती, ते काय करायचे तर आपले एजंट किंवा मॅनेजर जे आपण म्हणतो, ठीक आहे, जसं इथे तुम्हाला फोटो पण दिसते की दिवाणजी, मुन्शी असे वेगवेगळे शब्द त्यांना वापरले जायचे वेगवेगळ्या काळात। तर अशा पद्धतीचे एजंट जे आहेत ते काय करायचे, त्यांच्याकडे कामाला असायचे आणि ते काय करायचे, त्या श्रीमंत माणसांचे अकाउंट जे आहे ते काही काळाचे अकाउंट जे आहेत ते बनवत होते आणि रेकॉर्ड जो आहे तो ठेवत होते। आणि इथून सुरुवात झाली ती म्हणजे डेबिट आणि क्रेडिटची। आणि 12व्या शतकामध्ये काय झालं होतं तर या ठिकाणी आपल्याला डेबिट क्रेडिट जे आहे त्याची सुरुवात झालेली होती हे दिसतं। याच्या पुढचा काळ जो आहे तो येतो म्हणजे 1494। ओके, इन द इयर 1494 लुका दे बार्गो पॅसिओली अँड इटालियन मर्चंट इंट्रोड्यूस डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम। 1494मध्ये आपण बघतो की लुका दे बार्गो पॅसिओली यांनी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन जे आहे अकाउंटिंगमध्ये दिलं। त्यांनी डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम जी आहे ती काय केली होती, सुरुवात केली होती। ठीक आहे, इथे आपल्याला तुम्हाला छान पद्धतीने फोटो दिसतोय त्यांचा। आता डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम आपण विस्तारित स्वरूपात किंवा खूप छान पद्धतीने पुढे पाहणारच आहोत। पण तत्पूर्वी एक गोष्ट समजून घ्या की एखादा जर बिझनेस ट्रान्झॅक्शन बिझनेसमध्ये होतं तर त्याचे 2 इफेक्ट होतात आणि ते दोन्ही इफेक्ट रेकॉर्ड करायचे, ही सिस्टम ह्या माणसांनी सुरू केली होती। म्हणजे जर एखाद्या बिझनेसमध्ये एखादी मशिनरी खरेदी केली, ठीक आहे, परचेस केली, तर आपण काय म्हणतो, मशिनरी परचेस केली, तर हे एकच ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड न करता आपण 2 पद्धतीने ते रेकॉर्ड करतो। मशिनरी परचेस केली म्हणून आपल्याकडे एकतर मशिनरी आली आणि आपण मशिनरी परचेस करण्यासाठी पैसे दिले म्हणजे आपल्याकडचे पैसे जे आहेत बिझनेसमधून निघून गेले। तर अशा पद्धतीने डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम जो एक इम्पॉर्टंट काय म्हणतात स्टेप आहे अकाउंटिंगमधली, त्याची सुरुवात लुका दे बार्गो पॅसिओली यांनी केली होती।
1494 नंतरचा जो काळ येतो, ठीक आहे, 1700चा, ठीक आहे, तर ह्या 1600च्या एंडिंग आणि 1700च्या काळामध्ये औद्योगिक क्रांती जी आहे ती झाली. आणि औद्योगिक क्रांती झाल्यानंतर आपल्याकडे ज्या आहेत वर्ल्डमध्ये ओव्हरऑल, ठीक आहे, जॉईंट स्टॉक कंपनीची सुरुवात झाली. आणि जॉईंट स्टॉक कंपनीची सुरुवात झाल्यानंतर मॅनेजमेंट आणि ओनरशिप असे 2 पार्ट जे आहेत बिझनेसमध्ये पडायला लागले. आणि ह्या औद्योगिक क्रांतीच्या वेळी जॉईंट स्टॉक कंपनी सुरुवात झाली आणि त्याच्यानंतरचा काळ येतो तो म्हणजे 20वे शतक, 20th सेंचुरी. तर 20th सेंचुरीमध्ये जर आपण बघायला गेलो तर इथे काय होतं, इन द 20th सेंचुरी द नीड फॉर ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन फॉर द मॅनेजरियल डिसिजन मेकिंग कॉज इमर्जन्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग ॲज अ सेपरेट ब्रँच ऑफ अकाउंटिंग. 20व्या शतकामध्ये जसं आपण म्हणतो जॉईंट स्टॉक कंपनी ज्या आहेत बऱ्यापैकी स्थापन झाल्या होत्या आणि मग त्यामुळे मॅनेजरियल डिसिजन काही घ्यायचे असतील, व्यवस्थापकीय काही निर्णय घ्यायचे असतील, तर त्यासाठी काय हवं होतं, तर रिपोर्ट जे आहेत किंवा जे अकाउंट जे आहे ते त्या पद्धतीचे एक विशेष स्वरूपाचं, म्हणजे माहितीच्या विश्लेषणाची गरज असल्यामुळे, ठीक आहे, एक विशेष स्वरूपाचं काय हवं होतं, अकाउंट पाहिजे होतं. आणि त्यामुळे अकाउंटिंगमध्ये एक वेगळी अशी स्वतंत्र शाखा जी आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग ती उदयास आली. आणि पुढे जाऊन जर आपण 20व्या शतकात बघतो तर मॅनेजमेंट अकाउंटिंग तर आहेच, पण प्लस आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग, ठीक आहे, टॅक्स अकाउंटिंग अशा पद्धतीने वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत अकाउंटिंगच्या त्या उदयाला आलेल्या किंवा सुरुवात झालेली आपल्याला पाहायला भेटते. आता आपण एक्झॅक्टली बघूया मिनिंग आणि डेफिनेशन जे आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचं. In the simple word, the bookkeeping means recording of business transaction in the books of account in a systematic way. All the monetary transactions are recorded date-wise for accurate business result from such record at the end of the accounting year. सर्वसामान्यपणे पुस्तपाल म्हणजे व्यवसायातील व्यवहार खात्याच्या पुस्तकात शास्त्रीय पद्धतीने नोंदविणे होय. सर्व व्यवसायात घडणारे व्यवहार हे तारखेनुसार व अचूक लिहिले जातात. त्यांचा शेवट प्रत्येक वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 मार्चला होतो. पुस्तपालन हे कला व शास्त्र असून त्यामध्ये वित्तीय व्यवहारांची नोंद शास्त्रीय, वर्गीकृत आणि सारांश रूपाने विविध कालासाठी प्रामुख्याने 1 वर्षासाठी केल्या जातात. ठीक आहे, तर आपण बघतो बुक किपिंग जे आहे ते म्हणजे काय आहे एक्झॅक्टली. आपण जर पर्टिक्युलर बघायला गेलं तर बुक किपिंग म्हणजे रेकॉर्डिंग आहे. कशाचं रेकॉर्डिंग आहे? बिझनेस ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड आहे. कशामध्ये करतो तर आपण बुक्स ऑफ अकाउंटमध्ये करतो आणि सिस्टमॅटिक वेनी करतो. ठीक आहे, एक शास्त्रशुद्ध पद्धत वापरली जाते. सर्व मॉनिटरी ट्रान्झॅक्शन पैशाच्या स्वरूपातले जे व्यवहार आहेत ते काय केले जातात बुक किपिंगमध्ये रेकॉर्ड केले जातात. ॲक्युरेट डेट आणि ॲक्युरेट बिझनेस वाईज त्यांचा रिझल्ट जो आहे तो रेकॉर्ड केला जातो. आणि जे रेकॉर्ड आहेत ते काय पर्टिक्युलर टाईम पिरियडसाठी रेकॉर्ड केलं जातं. जसं अकाउंटिंग इयर आपण म्हणतो की 31 मार्च जो आहे आपला अकाउंटिंग इयरचा शेवट आहे, एंड आहे, तर त्या काळासाठी 1 एप्रिल ते 31 मार्च ह्या काळासाठी काय केले जातात, काही रिपोर्ट बनवले जातात, अकाउंट बनवले जातात. काही ठिकाणी आपण जर जर्नल बघायला गेलो तर 1 दिवसाचं, ठीक आहे, किंवा लेजर अकाउंट जर पाहायला गेलं तर 1 महिन्याचं. तर प्रत्येक अकाउंट जे आहे ते पर्टिक्युलर त्यांचा काही टाईम आहे. ठीक आहे ना, तर टाईम पिरियडसाठी काय केले जातात ते बनवले जातात. तर हे आहे आपलं मिनिंग बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचं. याच्या डेफिनेशन्स आपण बघूया. डेफिनेशनमध्ये पहिल्यांदा एक डेफिनेशन दिलेली आहे J.R. बाटलीबॉय यांनी. बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग इन अ सेट ऑफ बुक्स. पुस्तपालन ही पुस्तसंचामध्ये व्यवसायाच्या व्यवहाराची नोंद करण्याची कला आहे. ठीक आहे, सो बुक किपिंग इज बेसिकली अन आर्ट आणि ते काय म्हणतात, आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग. आणि कशामध्ये तर इन द सेट ऑफ बुक्स. जशीच्या तशी ही डेफिनेशन जी आहे ती पाठ असली पाहिजे. खूप सोपी अशी डेफिनेशन आहे. पुढे नॉटकॉट यांनी दिलेली पण डेफिनेशन आहे. बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट्स द मॉनिटरी ॲस्पेक्ट्स ऑफ कमर्शियल और फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे. इकडे कमर्शियल ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, ॲस्पेक्ट्स म्हणून वर्ड यूज केलेला आहे. सो दॅट्स इट. तर ह्या 2 डेफिनेशन्स आहेत, त्यांच्यापैकी तुम्हाला जी आवडेल ती डेफिनेशन तुम्हाला पाठ करायची आहे. पुढे आपण बघणार आहोत फीचर्स ऑफ बुक किपिंग.
फीचर्स म्हणजे काय म्हणणार आपण, वैशिष्ट्य. ठीक आहे, बुक किपिंग जर आपण म्हणतोय तर बुक किपिंगची काही फीचर्स काय आहेत, वैशिष्ट्य काय आहेत, स्पेशालिटीज काय आहेत. तर इट इज अ मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. ही काय आहे, एक मेथड आहे कशाची, रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. रोजचा व्यवहाराच्या नोंदी इथे केल्या जातात. ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. सगळे व्यवहार रेकॉर्ड केले जातात का, नाही, फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जे आहेत तेच रेकॉर्ड केले जाणार आहेत. ठीक आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये पैसे येतात, पैसे दिले जातात किंवा येणार आहेत, दिले जाणार आहेत, अशा गोष्टी रेकॉर्ड केल्या जाणार. थर्ड म्हटलेलं आहे, ऑल रेकॉर्ड आर प्रिपेड फॉर अ स्पेसिफिक पिरियड विच आर युजफुल फॉर अ फ्युचर रेफरन्स. जे रिपोर्ट्स आहेत किंवा रेकॉर्ड जे आहेत ते स्पेसिफिक पिरियडसाठी रेकॉर्ड केले जातात. जस्ट मी आता तुम्हाला म्हटलं होतं, जर्नल दिवसासाठी बनवलं जातं, लेजर अकाउंटिंग जे आहे ते महिन्यासाठी बनवलं जातं, फायनल अकाउंट एका वर्षासाठी बनवले जातं. तर वेगवेगळे टाईम पिरियड आहेत वेगवेगळ्या अकाउंटचे. ठीक आहे, फ्युचरमध्ये यूज झाला पाहिजे अशा पद्धतीने ते बुक्स जे आहेत ते बनवले जातात. फोर्थ आहे, रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन आर बेस्ड ऑन अ रूल्स अँड रेग्युलेशन. अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे काही रूल्स अँड रेग्युलेशन अकाउंटिंग सिस्टममध्ये सांगितलेले आहेत आणि ते स्ट्रिक्टली फॉलो केले जातात. ठीक आहे, रेकॉर्डिंग करताना. इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली. सायंटिफिक वेनी आपण काय करतो तर रेकॉर्ड करतो बिझनेस ट्रान्झॅक्शनचं, आणि ही काय आहे, एक कला आहे, एक आर्ट आहे. तर हे सगळे झाले आपले फीचर्स. याच्या पुढे आपण जाऊया ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग अँड बुक किपिंग. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आपण म्हणणार हेतू. हेतू काय आहे बुक किपिंगचे, ते फीचर बघितले आपण की अशा पद्धतीच्या फॅसिलिटीज किंवा स्पेशालिटीज आपल्याला बुक किपिंगमध्ये मिळतात. पण ऑब्जेक्टिव्ह, हेतू काय, कशासाठी बुक किपिंग जे आहे ते वापरलं जातं किंवा यूज केलं जातं. तर सगळ्यात पहिल्यांदा द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ bookkeeping is to keep a complete and accurate record of all the financial transaction in a systematic, orderly and logical manner. एखादा जर बिझनेसमध्ये ट्रान्झॅक्शन होतं आहे, कुणी काय खरेदी केलेलं आहे, विकलं गेलेलं आहे, ठीक आहे, आपल्याला 1 दिवस लक्षात राहील, 2 दिवस लक्षात राहील, फार फार तर महिनाभर लक्षात राहील, पण पर्टिक्युलर टाईम नंतर आपण त्या गोष्टी विसरतो. ठीक आहे, त्यामुळे प्रत्येक ईच अँड एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शनचं सिस्टमॅटिक पद्धतीने किती तारखेला कोणाला किती रुपयांचा सेल झालेला आहे अशा पद्धतीने डिटेलमध्ये रेकॉर्डिंग ठेवणं हे फार गरजेचं आहे. त्याचा उपयोग आपल्याला फ्युचरसाठी होत असतो. म्हणून मेन ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो बुक किपिंगचा तो काय आहे, कम्प्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इन सिस्टमॅटिक, ऑर्डरली अँड लॉजिकल मॅनर. सेकंड, ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. ओके, सो ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन जे जे व्यवहार होत आहेत ते काय केले जातात, डेट आणि अकाउंट वाईज रेकॉर्ड केले जातात. लेजरमध्ये क्लासिफिकेशन होतं प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं. थर्ड, बुक किपिंग सर्व ॲज अ परमनंट रेकॉर्ड ऑफ द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ऑफ अन एंटरप्राइज बिझनेस अँड इट कॅन बी प्रोड्यूस ॲज अन एव्हिडन्स व्हेनेवर अँड व्हेरेवर रिक्वायर्ड. तर बुक किपिंग जो आहे एक परमनंट रेकॉर्ड आहे मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचा बिझनेस एंटरप्राइजकडे असलेला, आणि एव्हिडन्ससारखा त्याचा वापर जेव्हा कधी करायचा असेल तेव्हा होऊ शकतो. म्हणजे असं होऊ शकतं की कंपनीने सेल केलेला आहे, विक्री केलेली आहे 5 लाख रुपयांच्या प्रोडक्टची. ठीक आहे, आणि समोरची पार्टी म्हणते की आमच्याकडे कोणत्याच प्रकारचं आम्ही तुमच्याकडून खरेदी केलेलं नाही आहे, तर आम्ही तुम्हाला कोणतंच पेमेंट वगैरे करणार नाही. तर असं समोरची पार्टी कधी कधी करू शकते. ठीक आहे, मग अशा पद्धतीचा जर कोणी दुर्व्यवहार आपल्यासोबत केला तर आपण त्यांना आपल्याकडे असलेलं वाउचर दाखवू शकतो की पर्टिक्युलर हे बघा माझ्याकडे काय आहे, तर सेल वाउचर आहे, तिथे तुमच्या ऑथोराइज पर्सनची सिग्नेचर केलेली आहे. दॅट मीन्स की तुम्ही आमच्याकडून काय केलेलं आहे, की खरेदी केलेली आहे. तर हे काय झालं, एक प्रूफ झालं जे आपण समोरच्या माणसाला दाखवतोय. आता अशा पद्धतीने काही पर्टिक्युलर पार्टीमध्ये पण आपण दाखवू शकतो, पार्टीला दाखवू शकतो, म्हणजे ज्यांच्याशी आपण व्यवहार करतोय त्यांना, किंवा गरज पडल्यास आपण अगदी कोर्टमध्ये सुद्धा, सिव्हिल कोर्टमध्ये सुद्धा त्याचा ॲज अ एव्हिडन्ससारखा यूज करू शकतो. फोर्थ, टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. पर्टिक्युलर फायनान्शियल इयरमध्ये लॉस झाला, प्रॉफिट झाला, किती झाला हे माहिती करण्यासाठी आपल्याला बुक किपिंग रेकॉर्डिंग गरजेचे आहे. टू नो द टोटल ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द एंटरप्राइज. ॲसेट म्हणजे तुम्ही प्रॉपर्टी समजू शकता सध्या पुरतं. ठीक आहे, पुढे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि लायबिलिटीज म्हणजे कर्ज. तर एखादी जर बिझनेस एंटरप्राइज आहे, एखादी जर ऑर्गनायझेशन आहे, तर त्या बिझनेसमध्ये कंपनीच्या प्रॉपर्टी किती रुपयांच्या आहेत, कंपनीवरती लोन किती रुपयांचं आहे, हे समजण्यासाठी आपल्याला बुक किपिंग इम्पॉर्टंट आहे.
टू नो व्हॉट द बिझनेसमॅन ओज टू अदर अँड व्हॉट अदर ओ टू हिम. आता व्यवहार जे आहेत इथे ते क्रेडिट स्वरूपात केले जातात, उधारीवरती होतात. मग बिझनेसमॅनला हे समजावं की आपल्याला किती रुपये मिळणार आहेत, ठीक आहे, आपल्याला मिळणारी उधारी किती आहे किंवा आपल्याला किती रुपये द्यायचे आहेत, ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या ज्या अमाऊंट्स आहेत क्रेडिटवरच्या त्या समजण्यासाठी बुककीपिंग इम्पॉर्टन्स आहे. Businessman comes to know the current year progress over previous year and compares its financial result with the other business enterprise in a similar line. बिझनेसमॅनला कम्पेअर करावं लागतं समजून घेण्यासाठी की मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीचा आपला प्रॉफिट वाढला का, कितीने वाढला, कमी झाला असेल तर कितीने कमी झाला. किंवा सेम बिझनेसमध्ये एखादी कंपनी जर बिझनेस करत असेल, फॉर एक्झाम्पल पर्क आहे आणि डेअरी मिल्क आहे, ठीक आहे, तर 2 चॉकलेट आहेत. तर पर्क कंपनी जी आहे ती काय करेल, डेअरी मिल्क कंपनीशी आपला काय करेल, बिझनेस ट्रान्झॅक्शन जो आहे किंवा प्रॉफिट जो आहे तो हे करेल, कम्पेअर करेल की डेअरी मिल्कला माझ्यापेक्षा प्रॉफिट जास्त होतोय, कमी होतोय, किती कमी किती जास्त. तर हे सगळं बिझनेसमध्ये करावं लागतं, रेकॉर्डिंग ठेवावं लागतं, ॲनालिसिस करावे लागतात, कंपॅरिझन्स करावे लागतात. तर त्यासाठी बुककीपिंग जो आहे तो एक काय करतो, डेटा आपल्याला प्रोव्हाइड करतो. तर हे सगळे काय आहेत, आपले ऑब्जेक्टिव्ह आहेत. याच्यापुढे आपण बघणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ बुककीपिंग. इम्पॉर्टन्स, फायदा काय आहे बुककीपिंगचा. सगळ्यात पहिल्यांदा फायनान्शियल इन्फॉर्मेशन. जसं आपण बघितलं ॲसेट्स अँड लायबिलिटीज आहेत, कंपनीच्या प्रॉपर्टी किती आहेत, लोन किती आहेत, कंपनीला प्रॉफिट किती झाला, लॉस किती झाला. तर ऑल दी फायनान्शियल इन्फॉर्मेशन जी आहे ती ओनरला इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. मग फायनान्शियल इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी बुककीपिंग जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. डिसिजन मेकिंग, जस्ट ॲज आय टोल्ड यू की जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये ओनरशिप मॅनेजमेंट वेगळी आहे. मॅनेजमेंट डिसिजन घेते, बिझनेस एक्सपांड करायचा, कोणता प्रोडक्ट जो आहे तो नव्याने लॉन्च करायचा किंवा बंद करायचा. तर डिसिजन जर घ्यायचा असेल कंपनीला तर त्याच्यासाठी अकाउंटिंगमध्ये जी इन्फॉर्मेशन मिळते, किती प्रॉफिट होतोय, किती लॉस होतोय, ही सगळी माहिती काय करते, तर डिसिजन घ्यायला हेल्प करते मॅनेजमेंट लेवलवरती. देन थर्ड वन इज अ रेकॉर्ड. आपल्याकडे रेकॉर्ड तर असला पाहिजे ॲक्युरेट बिझनेसचा, की बिझनेसचा पर्टिक्युलर मंथमधलं किती परचेस झालेले आहेत, किती सेल झालेला आहे, इयर वाईज रेकॉर्ड पाहिजे. तर प्रत्येक गोष्टीचं डेपासून इयरपर्यंत, ठीक आहे. काही मॅनेजमेंट रिपोर्टमध्ये तर 3 इयरचा रिपोर्ट जो आहे तो पण कलेक्ट केला जातो, कंबाईन केला जातो. तर रेकॉर्डिंग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर रेकॉर्डसाठी आपण काय करतो आहे, तर बुककीपिंग यूज करत असतो. फोर्थ वन आहे कंट्रोलिंग. काही गोष्टी बिझनेसमध्ये कंट्रोल कराव्या लागतात. लाईक कोणता एक्सपेन्सेस जर बिझनेसमध्ये जास्त होतोय, त्याच्यामुळे कंपनीचा प्रॉफिट कमी होतोय, तर मग तो एक्सपेन्स जो आहे, तो खर्च जो आहे तो कमी केला पाहिजे, कंट्रोल केला पाहिजे, ठीक आहे. किंवा कंपनीला कुठेतरी टॅक्स खूप जास्त द्यावा लागतो एखाद्या पर्टिक्युलर गोष्ट इम्पोर्ट करण्यासाठी वगैरे, ठीक आहे. तर मग तिथे तो एक्सपेन्स कमी करण्यासाठी पण कंट्रोल करावा लागणार आहे. तर कंपनीमध्ये जे जे वेगवेगळे एक्सपेन्सेस आहेत, ठीक आहे, किंवा मार्केटमध्ये जर काही मार्केटमध्ये नाही, त्यांच्या कंपनीमध्ये जर काही अनलॉफुल किंवा इलिगल ॲक्टिव्हिटीज होत असतील, त्या समजून घेण्यासाठी आणि त्या कंट्रोल करण्यासाठी बुककीपिंग जी आहे ती काय करत असते, हेल्प करत असते. अँड नेक्स्ट वन इज अ एव्हिडन्स. एव्हिडन्स मी आत्ताच जस्ट सांगितलेलं आहे की कंपनी ज्या आहेत, काही पार्टीज ज्या आहेत ते डिनाय करतात की आम्ही तुमच्याकडून परचेस नाही केला आहे, सेल नाही केला आहे, समथिंग लाईक दिस. मग तिथे आपण वाउचर्स किंवा इतर जर्नल असतील, लेजर असतील, ह्या वेगवेगळे जे अकाउंट आहेत ते ॲज अ एव्हिडन्स, ॲज अ प्रूफ त्या पार्टीला दाखवण्यासाठी अँड इव्हन कोर्टमध्ये सुद्धा काय करू शकतो, एव्हिडन्ससारखा, पुराव्यासारखा त्याचा वापर करू शकतो. अँड लास्ट वन इज अ टॅक्स लायबिलिटी. टॅक्स कंपनीला किती पेड करायचं आहे, प्रॉपर्टी टॅक्स किती आहे, GST म्हणजे इनपुट GST किती आहे, आउटपुट GST किती आहे, हे समजून घेण्यासाठी, कारण की तो त्यांना पेड करायचा असतो, बरोबर. मग त्याचे एक्झॅक्टली अमाऊंट समजून घेण्यासाठी काय गरज असते, तर बुककीपिंगची गरज असते. तर अशा पद्धतीने फायनान्शियल इन्फॉर्मेशन, डिसिजन मेकिंग, रेकॉर्ड, कंट्रोलिंग, एव्हिडन्स अँड टॅक्स लायबिलिटी, ह्या सगळ्यांसाठी आपल्याला बुककीपिंगची काय असते, गरज असते. हा सगळा इम्पॉर्टन्स आपल्याला बुककीपिंगमुळे मिळतो. हे जस्ट थेअरीमध्ये इथे लिहून दिलेलं आहे, जे मी तुम्हाला बोलून सांगितलेलं आहे. लास्ट आहे युटिलिटी ऑफ बुककीपिंग. युटिलिटी म्हणजे यूज कोण करतो ह्या बुककीपिंगचा आणि कशासाठी वापर केला जातो. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर ओनरला इन्फॉर्मेशन मिळते, फायनान्शियल इन्फॉर्मेशन जो आपण पॉईंट बघितला की कंपनीचा प्रॉफिट किती आहे, लॉस किती आहे, ॲसेट्स किती आहेत, लायबिलिटीज किती आहेत, तर ही सगळी इन्फॉर्मेशन ओनरला मिळण्यासाठी बुककीपिंगचा यूज होतो.
नेक्स्ट मॅनेजमेंट म्हणजे बोर्ड ऑफ डिरेक्टर, ज्याच्यामध्ये एक MD असणार किंवा CEO असणार जो मेन डिसिजन घेणार, पण बाकी मॅनेजमेंट कमिटी असणार आहे डायरेक्टरची. तर मग डायरेक्टर्सला जेव्हा एखाद्या बिझनेस प्रपोजलवरती आपला डिसिजन घ्यायचा असेल, ठीक आहे, बिझनेस वाढवायचा आहे, कमी करायचा आहे, कुठे नवीन लॉन्चिंग करायचं आहे, तर ह्या मॅनेजमेंट लेवलवरती डिसिजन घेण्यासाठी बुककीपिंग काय करते, ते एक डेटा आकडे जे गरजेचे असतात प्रॉफिट लॉस ॲसेट लायबिलिटीचे ते प्रेझेंट करते. देन थर्ड इज अ इन्व्हेस्टर म्हणजे आपल्या कंपनीमध्ये ज्यांनी पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात, आपले शेअर होल्डर, डिबेंचर होल्डर, ठीक आहे, डिपॉझिटर्स असतात. मग त्या इन्व्हेस्टरला पण माहिती हवी असते ना की आपण ज्या कंपनीमध्ये पैसा गुंतवलेला आहे, ठीक आहे, ती खरोखर प्रॉफिटमध्ये आहे की नाही. नाहीतर आज हे लोक पैसे इन्व्हेस्ट करायचे आणि उद्या कंपनी काय व्हायची, लॉसमध्ये जाऊन बंद पडली, तर यांचे रिटर्न पैसे कोण देईल, इन्व्हेस्टरला कोण पैसे रिटर्न देईल, शेअर होल्डरला, डिबेंचर होल्डरला. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इन्व्हेस्टर्स जे करतात, इन्व्हेस्टिंग करतात, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी प्रॉफिट लॉस कंपनीचं जाणून घेणं सगळ्यात जास्त गरजेचं असतं. आणि म्हणून बुककीपिंगमध्ये जे फायनल अकाउंट्स म्हणतात, मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्टरला ती सगळी इन्फॉर्मेशन मिळते, कंपनीचा किती % प्रॉफिट होतो आहे, ठीक आहे, किंवा कंपनीच्या ॲसेट्स किती आहेत, कंपनीचा शेअर कॅपिटल किती आहे, आणि त्यानुसार इन्व्हेस्टर बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करत असतात. देन लास्ट इज अ कस्टमर आपण म्हणतो ना, जी कंपनी प्रॉफिटमध्ये आहे, ठीक आहे, तिच्यावरती पटकन विश्वास ठेवते, ठीक आहे, त्या अकाउंट्सवरती काय करते तर पटकन विश्वास ठेवते, ठीक आहे, किंवा काही सोशल ऑर्गनायझेशन आहेत तर त्यांचे अकाउंट्स बघून, ठीक आहे, काही लोक डोनेट करतात की हां खरोखर यांचे इतक्या प्रोजेक्टमध्ये इतका खर्च होतो आहे, मग आपल्याला डोनेट केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने वेगवेगळे कस्टमर्स जे आहेत, बिझनेस म्हटलं की त्याचे कस्टमर्स असणार. आणि मग कस्टमर्स जर बुक्स ऑफ अकाउंट कंपनी प्रिपेअर करते, BSCमध्ये जर स्वतःला लिस्टेड केलेला आहे कंपनीने, तर अशा ठिकाणी कस्टमर काय करतात, पटकन विश्वास ठेवतात. तर हा उपयोग जो आहे तो कस्टमरला होत असतो. गव्हर्नमेंटला बेसिकली टॅक्स लायबिलिटी समजून घेण्यासाठी जेव्हा फायनल अकाउंट बनवलं जातं त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट गव्हर्नमेंटला समजणार, आणि मग नेट प्रॉफिटवरती किती % आपल्याला टॅक्स हे करायचं आहे, किंवा कंपनीचा परचेस किती आहे, मग तेवढा इनपुट GST कलेक्ट झाला का, किंवा सेल किती आहे तितका आउटपुट GST कलेक्ट झाला का, यासाठी गव्हर्नमेंटला यूज होत असतं. लेंडर म्हणजे बेसिकली आपण मनी लेंडर इथे म्हणतोय, ठीक आहे, जसं मी म्हटलं इन्व्हेस्टर आहेत त्या पद्धतीने वेगवेगळे मनी लेंडर असतात. एखाद्या बँकेकडून आपण बिझनेसमॅन जे आहेत ते लोन घेत असतात, किंवा काही प्रायव्हेट फंडर्स असतात जे काय करतात, बिझनेसला फंडिंग करतात. मग या लेंडरला जेव्हा कळतं कंपनी प्रॉफिटमध्ये आहे, ठीक आहे, पण सध्या कंपनीला काही इन्व्हेस्टमेंटची गरज आहे, मग ते इझिली काय करतात, पैसे लेंड करतात किंवा पैसे देतात, कारण की त्यांना माहिती आहे आपले पैसे बुडणार नाही आहे का, तर कंपनी प्रॉफिटमध्ये आहे. कंपनी प्रॉफिटमध्ये आहे हे कुठून कळणार, तर बुक कीपिंग आणि त्या सगळ्या अकाउंटिंग रेकॉर्डमधून कळणार. लास्ट आहे डेव्हलपमेंट. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण डिस्कस केल्या, आता फायनली काय इम्पॅक्ट आणतात, तर डेव्हलपमेंट घडवून आणतात. कशाची, तर बिझनेसची. ओनरला माहिती मिळते, मॅनेजमेंट एक चांगला डिसिजन घेतो, ठीक आहे, इन्व्हेस्टर पैसे इन्व्हेस्ट करतात, त्यामुळे बिझनेसमध्ये फंड अवेलेबल होतात. कस्टमरला माहिती मिळाली की जास्तीत जास्त कस्टमर काय करतात, त्या सर्व्हिसेस किंवा ते प्रोडक्ट जे आहे ते यूज करतो, आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, तो बिझनेस जो आहे तो ग्रो करतो, तो डेव्हलप होतो. तर अशा पद्धतीने हे सगळे युटिलिटी जे आहेत ते ओनरला, मॅनेजमेंटला, इन्व्हेस्टर, कस्टमर, गव्हर्नमेंट, लेंडर अँड डेव्हलपमेंट, ठीक आहे, तर हा सगळा यूज जो आहे बुककीपिंगचा होत असतो. फायनल इम्पॅक्ट जो आहे तो होत असतो, जो रिटर्नमध्ये इथे दिलेला आहे. सो दॅट्स इट. तर अशा पद्धतीने आज आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी त्याचं इव्हॉल्युशन बघितलेलं आहे, मिनिंग डेफिनेशन बघितलेली आहे, फीचर्स, त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स, आणि देन लास्ट युटिलिटी आणि ऑब्जेक्टिव्ह, हे सगळे पॉईंट्स आपण कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अदर जी इन्फॉर्मेशन आहे नेक्स्ट ती पाहूया. तोपर्यंत थँक्यू सो मच अँड हॅव अ गुड डे.